शुभ सकाळ मंडळी. मस्त आंघोळ बिंघोळ झालो, फ्रेश झालो आणि आता निघालो वाडीत. चला वाडीत जरा फेरफटका मारूया. हे कांबळ्यांचं घर आहे ना, तिकडे पण जाऊया. तिकडे गणपती तुम्हाला दाखवतो. एक नंबर भारी आहे आणि पांढऱ्याकडे पण गणपती आहे. डेकोरेशन केलं ना, भारी गेलं आहे. बघू शकता क्लायमेट. काल पाऊस होता, आज पाऊस नाही, आज ऊन आहे. ऊन बिन बाहेर वातावरण एकदम मस्त आहे, फिरू शकतो. काल पाऊस. अमन शेठ नमस्कार. हो अमन शेठ नमस्कार. हा हा गणपती बघायला बोलवतोय बाबन शेठ. लवकर या. काय म्हणू बघू शकता, एक नंबर भारी आहे आजचा. फेराफेट का मारूया. वाडीतला गणपती दाखवतो तुम्हाला. बघू शकता आमच्या वाडीतील सीन आहे. बघा कॅट बघा. ए तलवार हो तलवार शेठ. हे अशी घर आहेत. हे आमचं घर आहे आणि हे विकीचं घर आहे. चला तो हाक मारतो का तुला तिकडे दाखवतो. आता आपण जाऊया कांबळ्यांच्या घरी. अजय कांबळे, सूरज कांबळे यांच्या घरी. बोल. बघा ही वाडीतली घर आहे त्याची. हे आमचं घर आहे. कर कर हॅलो. हे बघा इथे यांचं घर आहे. बघा हे आमच्या समोरचं घर आहे. आमच्या समोरच्या घरात अजयचं घर आहे. बघा कोकणातील पारंपरिक पद्धतीने साजरा केलेला गणेश उत्सव तुम्हाला दाखवतो. हे बघा तर नवीन झालंय. हे अजयचं घर आहे. तुम्हाला दाखवतो आम्हाला. चला तुम्हाला दाखवतो आतमध्ये. गणेश उत्सव, कोकणातील गणेश उत्सव. हा बघा डायरेक्ट तुम्हाला गणपती बोलण्याचं आणि डेकोरेशन दाखवतो. हा बघा बालमूर्ती आहे भारी आणि नागाचा पणा आहे. डेकोरेशन बघू शकता तुम्ही. नागाचा पणा गेला एकदम. भारी गेलाय. हे बघा याने गेलाय आणि हे असतात मुंबईला. हे देवार यांचा मूल घर आहे. हे त्यांचं मूल घर आहे. हे मूल घर आणि यांचं आहे बघा. हे असतात मुंबईला. पप्पा नमस्कार. नमस्कार नमस्कार. कसं वाटलं तुम्हाला इकडे आल्यावर? इकडे आलं लय मस्त वाटतं बाबा. गणपती मुंबईपेक्षा गावाला लय छान वाटतो. कारण वर्षातनं एकदा येतो ना सण. वर्षातनं एकदा येतो सण आतुरतेने वाढवलेला असतं. हो. आता गणपतीला इकडे मजा येते मुंबईपेक्षा. रात्रभर इकडे आरती बिरती चालू असतात. आणि आता गणपती पण जास्त झाले, त्याच्यामुळे 2-3 वाजतात. पहिले काय 10-12 गणपती होते. त्यावेळेला जाकडी विकडे नाचायला हो. जाकडी नाच असायचा आणि लेडीज नाच पण असायचा त्यांचा. आता काय पोरांच्या आरती बोलतात, मग गौरीच्या टायमाला थोडी मजा जाकडी करतात ते. हो. आता गौरी गणपतीला मजा करू आम्ही. गौरीला होऊ शकता हे जुन्या काळातील म्हणजे असे पारंपरिक घर आहे अजून सुद्धा. आणि आता हे पुढल्या वर्षी बदलेल, नवी बनणार आहे ना. होय हो. हे नवीन. हे बघा ह्या घराला जी शोभा आहे ना, ती चिरेबंदी घराला शोभा नाही. त्याच्यामध्ये गणेश सुद्धा एक नंबर होतो. हे बघा आता ह्या अशा जमिनी सारवण कुठे भेटत नाही. सगळे कोबा लादी जी ह्याला शोभा आहे ना, ती चिरेबंदी घराला शोभा नाही. होऊ शकता घराच्या बाहेर अंगण. इकडे पण आहे. ही डेकोरेशनची आयडिया कोणची? ही डेकोरेशनची आयडिया कोणची? ज्ञान ज्ञान. ज्ञान कांबळे. ज्ञानी सूरज. हो. ज्ञान ज्ञान आणि सूरज आणि डेकोरेशनचे. हे बघा पांड्या पण. हे बघा याची बालमूर्ती आहे भारी, एक नंबर. तर मंडळी तुम्ही बघितलं असेल घर. आहे बघा अजयचं घर आहे, सूरजचं. एक नंबर. आमच्या समोरच घर आहे आणि अजून हे मातीचं घर आहे पारंपरिक. आणि हे पण पुढल्या वर्षी बांधणार आहेत आपण, होय ना आपा? आता हे याचा पण नक्षा बदलून जायला. आता वाडीतले सगळे बहुतेकची घरं बदलली, चिरे पण आलेत तर. पण ह्या घरात जी थंडाई आहे ना, म्हणजे थंडगार, इथं झोपायला लगेच लागेल. इकडे जमीन आहे ना सारवण. आता सगळे पूर्वीच्या आठवणी यांचे पूर्णीचं बालपण सगळं इकडेच गेलं इथे ह्या घरामध्ये. ह्या भिंती बघा, निक्षा बघू शकता. एक नंबर घर आहे. आणि हा गणेश उत्सव, कोकणातील पारंपरिक पद्धतीने साजरा केला गणेश उत्सव. बाप्पा. तर मंडळी तुम्ही बघायला असेल आता एक असंच एक आलिम पांड्याचं घर आहे असंच. ते पण तिथे पण भारी आहे सीन. त्याने पण डेकोरेशन भारी केलं आहे. तिकडची पण व्हिडिओ शूट दाखवतो तुम्हाला. चला जाऊया. बघा हे आहे आमचं घर आणि आमच्या घरातला तुम्हाला गणेश उत्सव दाखवतो. असं हे लांबलचं घर आहे आणि आमचा गणपती बाप्पा बघा 2025चा. हा बघा, हा आमचा लाडका देव बाप्पा.
आणि हे डेकोरेशन आमचं डेकोरेशन बघा